काय दिल्लीला निघतोय म्हणजे मागण्या घेऊन नाही किंवा असं बाकी काही प्रकार नाही. काय आहे, एक आम्ही बांधव खूप विखुरलेले आहेत राज्यात. कधी काळी तरी आमच्या छत्रपती शिवरायांनी आपल्यासाठी स्वराज्य निर्माण केलं. स्वराज्यातले सगळे बांधव देशभरातले आपण कधी काळी एकत्र राहिलं पाहिजे. ते पायंडा कधी पडणार आहे, कधी ना कधीतरी तो पायंडा पडला पाहिजे. आमचा तो गोतावळा आहे, आमचा तो आनंदाचा सोहळा आहे की आम्ही महाराष्ट्रातले मराठी हरियाणाला भेटणार आहेत, कडकडून मिठ्या मारणार आहेत. हरियाणावाले महाराष्ट्राला, गुजरातमधले मराठे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना कडकडून मिठ्या मारतील, महाराष्ट्र त्यांना मारत. राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार इथले मराठे महाराष्ट्रातल्या त्यांच्या भावाला मिठ्या मारतील कडकडून. महाराष्ट्रातले भाऊ त्यांना कडकडून आपल्या भावाला मिठ्या मारतील. मग तो कर्नाटक असन, आंध्र असन, तेलंगणा असल, तामिळनाडू असन, गोवा असल, या सगळ्या राज्यातले मराठी, दिल्लीतला मराठा, आम्ही एकमेकाला भाऊ खूप दशकानंतर भेटायला समोरासमोर आहे. नुसतं म्हणतोय आम्ही माझा भाऊ तिथे आहे, माझा मराठा इथं आहे. आम्ही प्रत्यक्ष एकमेकाला बघतोय, भेटतोय. तो आनंद सोहळा ऐतिहासिक असणार आहे. आमचा तो सुवर्ण दिवस असणार आहे. ते आमच्या राजानं अटकपासून कटकपर्यंत, अफगाणिस्तानपर्यंत झेंडे ठोकले, दिल्लीपर्यंत झेंडा त्या दिवशी भगवा फडकतो. कुठं कुठं आपल्या राजाचे पवित्र पाय लागले, पवित्र भूमी झाली. त्या भूमीला आपण नतमस्तक झालो पाहिजे राव. म्हणून एक दिवस आपल्या भावंडासाठी, आपल्या मराठा समाजासाठी आपण सगळे एकत्र भेटायचं दिल्लीला. एक मोठं अधिवेशन आम्ही घेतो, मोठं अधिवेशन दिल्लीला घेतो. आणि या ओबीसी आपल्याला जे मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण आहे त्याला विरोध आता प्रखरपणे होत आहे आणि आता त्या पक्षाचे नेते सुद्धा रस्त्यावर उतरले. काय सांगाल? मी मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून ओबीसी बांधवांना खरंच कळकळीचं आव्हान करून सांगतो, तुम्ही विरोध केला तरी आम्हाला आरक्षण मिळणार आहे आणि तुम्ही आमच्या सोबत राहिले तरीही मिळणार आहे. तुमच्या लेकराला ज्यावेळेस आरक्षण दिलं गेलं त्यावेळेस आम्ही कधीही विरोध केला नाही आणि आयुष्यात पुढं पण करणार नाही. तुम्ही तरी आमचे चॅलेंज करता, आम्ही तुमचे करणार नाहीये, ते प्रामाणिक सांगतो. फक्त आमच्या वाट जाऊ, आमचा हक्काचं आहे मराठा आणि कुणबी एक आहे, ते आम्हाला महाराष्ट्रातल्या मराठ्याला मिळू द्या. उलट आमच्या लेकराला मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू लागा, आम्ही कधीच तुमचे उपकार विसरणार नाही. पण आडवे जर पडलात तर ते मनातून कधीच निघणार नाही. आरक्षण तर आम्ही घेणारच. म्हणून ही कळकळीची विनंती शेवटची केली. आणखीन तरी तुमची मन आणि बुद्धी बदला. आपण महाराष्ट्रातले लेकरं, ओबीसी असो मराठा असो, आपण सगळे एक आहेत. गरीबाच्या लेकराला मराठ्याला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे या भूमिकेत सगळ्या ओबीसीच्या नेत्याने यावं. तुम्ही किती तरफाड मारफाड केल्याने काय होणार नाही, पण तुम्ही तेवढी तरफाड मारफाड जर आमच्या लेकराला मिळवून देण्यासाठी केली तर आमचा समाज इतका आनंदी होईल की आपण गुन्ह्या गोविंदाने रोज नांदू, आडी एकमेकाच्या मनात राहणार नाही. विचार तुम्ही बदलावा आणि गरीब मराठ्यांना आरक्षण मिळू द्यावं, ही माझी त्यांना कळकळीची विनंती आहे. नसता तुमचे विचार तुमच्यापाशी आम्ही तर घेणार आहे. मी 17 कोण आहे केलं तुम्हाला चपराशी मंत्र्यांची उपमा दिली मग तसा अर्थ नाही त्याचा. आम्ही जाती भेद करतो का? उपसमिती गठीत झाली, आमच्यात ओबीसी सुद्धा आहे, म्हणलं तो ओबीसी बाहेर काढा, म्हणलं तो ओबीसी बाहेर काढा, अजिबात नाही. कारण आम्ही सर्व धर्म समभाव टिकवणारे, परंपरा मानणारे, संविधान कायदा मानणारे. उपसमिती गठीत झाली, सगळ्या जातीचे त्याच्यात सदस्य असले पाहिजे, आहेत. ओबीसीची गठीत झाली, तिथं का फरक? मग तिथं मराठ्याचा का नाही? मग त्याचा अर्थ तसा आपल्या त्यात बोली भाषा राहू. आपण बोलतोय याचे प्रस्तावना करतो रे, इकडे तिकडे सांगतो. मग तुम्ही आमचं नुसतं सांगावं गेला आलात का? काही तुमच्यात भेट हो ना मग आमच्या मध्ये. उपसमितीत मराठ्याचे मंत्री घ्या, चला ओबीसीच्या मागणी तुम्ही सरकारकडे करणार. सांगितलं मी पर्याय, मला काय करायचं त्यांना. तसं जर जातीवाद ठेवायचं असलं तर सरकारला जातीवादच वाढून ठेवायचा असलं तर माझी रास्ता नाही तर काय. जर मराठ्याच्या उपसमितीत ओबीसी असतील तर ओबीसीच्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीत मराठे का नसू नये? का चुकीची मागणी? संविधान तर मग तर सांगत असं ना, आज सांगतंय ओबीसीला काय नाही बाबा, संविधानाचं काही अडचण नाही, कोणी व्हा, आणि मराठ्याला मात्र संविधान आणि कायदा असं काही का? सगळ्याला सेम असेल ना. माझी याच्या पलीकडे मी सरकारला मागणी केली आणि मुख्यमंत्र्याला पण आठवड्याच्या आत करणार आहे. शेतकऱ्यांसाठी सुद्धा सेपरेट मंत्रिमंडळाची उपसमिती करा, त्यांचे प्रश्न मार्गी निघतात. आदिवासीसाठी, मायक्रो ओबीसीसाठी वेगळे करा आणि दलित मुस्लिमांसाठी पण एक करा ना, त्यांचे प्रश्न सुटतील ना. सगळ्याचा मुद्दा मागा पडतो का? नाही पडणार. तुम्हाला काय करायचं?
एक दिवस तुम्हीच प्रश्न विचारणार मला, काय सरसकट झालं राव. हा. दादा शेवटचा प्रश्न असा आहे की जी आर ला जर चॅलेंज केलं तर छगन भुजबळ 1984चा हे करतं मंडळ हा त्याला तुम्ही भुजबळांनी जी आर कोर्टात चॅलेंज केलाय तर ना काय असतं, नासक्या विचाराचा माणूस नासकच काम करणार. तुम्ही कधी करणार आहे challenge? कागदपत्र सुरू आहेत आमचे सुद्धा, मी सांगितलं ना मागच, आम्ही सुद्धा जसाल तसंच खेळणार आहे. आम्ही सरकारला सुद्धा मागणी करणार आहे, तो जे रद्द करा, कशाच्या आधारावर काढणार, आणि कोर्टात आम्ही पण जाणार. पण आणखीन बघू द्या त्यांच्यात जरा बदलतेत का, वाटतंय मन बदलाव, त्यांनी नाही बदलले, त्यांना आमचं वाटोळं करायचे गरीबाचं, आम्हाला नाही ओबीसीचं करायचं, आणखीन आम्ही त्या भूमिकेत. पण उतारलो तर नावीला जे वाटोळं होणार ओबीसीचं, तर छगन भुजबळ होणार. तुमच्या पुनर्वसनावरती सातत्यानं प्रमाणपत्र वाटपाचं जे सूचना म्हणजे हे दिले होते आणि मागणी केली होती. आता फक्त देखावा होतोय. आता जे आज वाटप झाले प्रमाणपत्र, ते प्रमाणपत्र हैदराबाद गॅजेटचा GR निघण्याच्या पूर्वीचे अर्ज केलेले, अशामध्ये काम त्याचं सुरू नाहीये. तुमच्या आधी मी सकाळी म्हणलो का नाही, देखावा तर मी खपून नाही घेणार, पण बघू द्या काय प्रक्रिया केली, कोणचे दिलेत, काय दिलेत. उद्या मी ह्या प्रमाणपत्रावाल्याशी प्रत्यक्ष चर्चा करणार, कसे दिलेत, काय केलेत. परवा डाव तुम्हाला सांगणार. मराठा समाजाने टेन्शन नाही घेतलं. पूर्वीच्या नोंदीच्या दिलेल्या असून द्या, स्पष्ट सांगतो आता तुम्हाला, देखावा त्या शब्दात, पूर्वीच्या नोंदीवर दिलेला असू द्या. पूर्वीच्या म्हणजे शिंदे समितीने शोधलेल्या, किंवा आता काढलेला हैदराबाद गॅझेटेडच्या GRच्या आधारित दिलेला असू, कोणचंही दिलेला असू द्या. परवा त्याला काय करायचंय त्याच्यावरती हे मी बरोबर मराठा समाजाला भूमिका सांगतो आणि पुढचा डाव पण सांगतो. वायबल व्हायचं नाही. शिंदे समितीने शोधलेल्या नोंदीच्या आधारे जरी आज प्रमाणपत्र दिलेले असले, किंवा मी आता आणखी बघितलेच नाही, हैदराबाद गॅझेट लागू केलं, हैदराबाद गॅझेटच्या नोंदीच्या आधारे दिलेला असो, कोणचंही दिलेला असू द्या, उद्या मी ते समजून घेऊन परवा काय सांगायचं ते बरोबर सांगतो आणि परवा मराठ्यांच्या लक्षात येईल, बर हा हे असं आहे. मी बराबर करतो, कोणचंही द्या द्या. मी काय बोललो आता स्पष्ट, देखावा करू द्या, पहिल्या नोंदीवर बी द्या द्या, तरी मी बराबर करतो. आणि आताच्या गॅझेटवरच्या GR वर बी द्या द्या, तरी बराबर करतो. परवा बरोबर कैलाचा निरोप येतोय का नाही बघा मराठी. मग अशी हैदराबाद गॅजेटचं GR लागू झालंय, ते श्रेय कुणाचं, सरकारचं की देवेंद्र फडणवीस, कुणाला श्रेय देणार? मला आधी प्रमाणपत्र बघू द्या, मला आधी प्रमाणपत्र बघू द्या. तिचा आभ्रेत मी बी महाचा आभरा आहे. तर त्यांच्यावर गुलाल पडणार ना. मराठवाड्यातला सगळा मराठा आरक्षणात गेलाय. कुणावर गुलाल पडणार? वर्षावर पडणार, त्यांच्यावर पडणार, आमच्या एकनाथ शिंदे साहेबांवर पडणार, अजित दादावर पडणार, विखे साहेबांवर पडणार, सगळ्यावर पडणार. हो, शब्द दिल्याला बदलणार नाही. पण मराठवाड्यातला सगळा मराठा आरक्षणात गेल्यावर, कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यावर, पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्याला त्या गॅझेटनुसार मिळाल्यावर. बरोबर आहे. भाजपचे असे कोणते आमदार की आपल्या बरोबर आणि बाकीचे इतर पक्षाचे कोणते आमदार आहेत? तुम्ही द्या खेळ पांगून मा, तुम्ही खेळ पांगून देता मा नाव सांगू. काय सल्ला द्यायला, काय सल्ला काय द्यायला पडतात? तुमचं चालून द्या, आमचं चाललं. दादा उपसमितीतील पर्याय नाही. झालेली आहे दिल्लीला जाण्याची. हो, आज घोषणा केली का, कार्यक्रमात तयारी पण झाली? नाही तयारी नाही झाली. फक्त विषय काढला जायचं का, आधी समाजाला, मायबापाला विचारलं, समाजाला विचारलं, मी काय करीत नाही, विचारला आज म्हणले हो जायचं. असं प्रत्येक जिल्ह्यात किंवा महाराष्ट्राची एखादी मुख्य बैठक घेणार आम्ही राज्यस्तरीय, त्यात जर म्हणले हा जायचं तर जायचं, नाही म्हणलं तर कॅन्सल. पण असं म्हटलंय की तिथं ग्राउंड सांगितले 3 दिवसासाठी, पूर्ण तयारी झालेली आहे, तिथले मराठी आपली वाट पाहत आहे. नाही बघायसाठी त्यांना बघायला लावले कोणचे येतात. त्यांचं म्हणणं आहे बाबा 4-5 ग्राउंड आहेत तिथं, रामलीला, जंतर मंतर, असे बरेचसे त्यांनी 5-6 ग्राउंड सांगितले मोठे. त्यातलं सगळ्यात मोठं एक ग्राउंड लागन अधिवेशनासाठी. 1 दिवसाची आमचा आनंद सोहळा एकमेकाला भेटणार आहेत आम्ही, सभा म्हणूया त्याला किंवा अधिवेशन म्हणूया आनंदाचं, ते होणार आहे. 2-4 ग्राउंड काही पुरं गाड्या पण घेतीनच, रेल्वेने जरी म्हणलं तरी काही पुरं गाड्या घेणार, गाड्याला लावायला जागा, आणि रात्री झोपायला अगोदरच्या दिवशी गेले तर झोपायची अडचण. सभा झाली त्या दिवशी गाड्या रेल्वे लवकर नाही लागल्या, तर मग दुसऱ्या दिवशीची बुकिंग असणार आहेत काहीची, झोपायची पण आपलं ग्राउंड
झोपले सकाळी निघले माघारी पुन्हा. आपली राजाने केलेली पवित्र भूमी आपण बघितली पाहिजे या मताचा मी, आणि आपण ती कृतीच केली पाहिजे. प्रत्यक्ष जाऊन बघायचं. लोक सांगते तिकडं लय भारी गड आहे, तिकडं लय भारी असं आहे. आपण स्वतः बघायचं आणि ज्ञान मिळवायचं. कुणबी समाजाचा जे फडणवीस मराठ्यावर जाऊन देत असेल तर त्यांचंही कौतुक केलं पाहिजे, किंवा सरकार जर मराठ्याच्या बाजूने असेल तर त्याचं कौतुक केलं पाहिजे. खरंच फडणवीसांनी मराठ्याबरोबर जुळून घेतलं कारण त्याचं कौतुक करताय. कौतुक केलं पाहिजे म्हणलं तर केलंय, नाही असं नाही. देणाराला दिलंच म्हणणारे लोक आहेत आम्ही. पण आणखीन कळून द्या ना अंमलबजावणी झाल्यावर कसं होतंय काय होतं. जुळून याच्यासाठी म्हणतो, घेतला असन आणि घ्यावा सुद्धा याच्यासाठी म्हणतो. भुजबळ हमेशा ओबीसी ओबीसी करून सरकारला ब्लॅकमेल करतो. मी फुटन, मी राजीनामा देईन, मी याव करीन, मी त्याव करीन. ते गेलेत कधरून. त्याला नाही कळालं ते आणखी. आता त्याची आता केस बाहेर निघाली. त्याला सांगितलं होतं माया नदी लागून आता हिरी घे वाटत. शेवटी जशी नियत असेल तसं फळ भोगावं लागतं. त्याला नाविलाज. गरिबांच्या लेकराचा तळतळात लय अवघड असतो. समजून घे आणखीन तरी, बस आणखीन समजून घे. माया नदी लागू नको. फडणवीस साहेबांच्या पक्का लक्षात आले तो ब्लॅकमेल करतो. मग आता ओबीसीच्या नावाखाली काय ओबीसीच्या एकटा नेता नाही, त्यांनी एक एक दोन दोन उभा केले. ते बे चाबरा आहे, चॅप्टर आहे. परत म्हणजे शी दिले. आता माझी भाषा तशी ते बी लय चॅप्टर चाबरा माणूस आहे. त्यांनी बी एका एका जागेवर दोन दोन उभा केले. हिंदू ज्यांना एक होते तिथं दोन दोन केली. ओबीसीचे नेते होते तिथं दोन दोन केले. कारण याचा भरोसा नाही. हे कोणत्या दिवशी उलटन जिथं खातं त्याला उलटायची सवय. कारण ती फडणवीस आहे. शेवटी त्या फडणवीस साहेबांनी विचार केला, यांनी चांगल्या चांगल्याला जिथं खाल्लं तिथं हागून आले. पवारांचा कार्यक्रम लावला, शिवसेनेचा कार्यक्रम लावला, दुसऱ्या शिवसेनेचा लावला, आता अजितदादाचा लावला, आणि आता आपला नंबर आहे. फडणवीस साहेबांच्या लक्षात आलं. म्हणून त्या माणसानं आताच सावध झाला वेळ. ओबीसी ओबीसी करून स्वतःला मंत्रिपद मिळवायची आणि सरकारला ब्लॅकमेल करायचं. मराठा जवळ येऊ द्यायचा नाही, दलित मुस्लिम जवळ येऊ द्यायचा नाही, मायक्रो ओबीसी जवळ येऊन द्यायचा नाही. हे त्याचा प्लॅन त्यांच्या लक्षात आला. कारण याची सवय काय माहितीये का, तुम्हाला जर कोणी मित्र होत असला दुसरा होऊन द्यायचा नाही. मीच राहिले पाहिजे हमेशा चिटकून, हे त्यांच्या लक्षात आलं. कारण 3 महिने अगोदर तयारी होती. यावेळी छोटा मोठाच होईल. 400-500 हजार काय असतील, 5,000 तेवढेच होणार आहे. कारण लय ग्राउंड साफ करायला लागतं, खूप मोठं आहे. गेल्या वेळेस 3 महिने होते, यावेळेस 20च दिवस आमच्या हातात होते. आंदोलन संपल्यापासून शक्यच नाही ते. तुम्ही स्वतः बघितलं तिथं. कारण ते गाड्या लावायला त्याला पार्किंग करावं लागते. त्यावेळेस जसं होईल तसं. पण एक सांगतो आपल्या माध्यमातून, एकजूट दाखवायला पाहिजे. वर्षातून एकदा एकजूट दाखवली. धन्यवाद.